गुड मॉर्निंग सगळ्यांना, मी प्रीती. तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं. तर हे काजू तुम्ही बघितलेच असतील. हे जे काजू आहेत ना, तर हे शेतकरी म्हणजे असं शेतातले प्युअर काजू आहेत. तर आदिवचे पप्पा बाहेरगावी गेलते, ते घेऊन आले होते काजू. तर ह्याच्यावर असं टर्फर आहे. आपले जे मार्केटमध्ये आपल्याला काजू भेटतात ना, तर ते एकदम पॉलिश केलेले पांढरे शिपट काजू असतात. तर त्या काजूतला आणि ह्यातला तुम्हाला फरक पुढे दिसेलच कसा आहे ते. तर हे थोडे काळपट असतात, म्हणजे असं पूर्ण पॉलिश केलेले नसतात. तर बघू शकता प्युअर असे हे काजू आहेत. आणि आता ह्याच्यावरचं जे काय सालपट आहे ना, ते सगळं मी काढून घेणार आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने तिथं सालपट निघून जाते. एकदम सोपं आहे आणि इझी निघतं, जास्त काय त्याला टाईम लागत नाही ते सालपट काढायला, त्याचं कवर जे असेल ते. तर पूर्ण असं काजूवरचं जे काय होतं ते सगळं कवर काढून घेतलं. आणि बघू शकता असे प्युअर पांढरे नाही आहेत, एकदम जे मार्केटमध्ये भेटतात ना तसे पांढरे नाही आहेत, ते थोडंसं असं काळपट आहेत. तर त्यानंतर त्यात थोडंसं बदाम टाकले आणि काजू आणि बदाम याची पावडर बनवून घेतली. तर इकडं अर्धा ग्लास, थोडंसं कमी, अर्धा ग्लासला सुद्धा कमी असं पाणी टाकलं होतं. आणि त्याच्यामध्ये एक अर्धी वाटी साखर टाकली होती पाक तयार करण्यासाठी. तर पुढे दिसेलच रेसिपी मी कशाची बनवली आहे ती. म्हटलं काजू आणि बदामापासून आदिवसाठी थोडेसे पेढे बनवावे, त्याला पेढे खूप आवडतात. तर काहीतरी नवीन नवीन असं रोज ट्राय केलं ना खाण्यात आदिवला, तर छान वाटतं आणि त्याला पण आवडतं. तर काजू आणि बदामापासून असे थोडेसे पेढे बनवले होते मी. आणि नंतर थोडासा पाक त्याचा तयार झाला की नंतर मग ते जे पावडर बनवली होती ती त्यात टाकून दिली. तर हे पावडर त्यात टाकली आणि छानपैकी असं घट्ट होतं ते. तर व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतलं, सगळे एकजीव करून घेतलं पाकामध्ये. ते जे काय काजू बदामाची पावडर तयार केली ती पावडर अशी एकजीव करून घेतली व्यवस्थित, बघू शकता तुम्ही. त्यानंतर ते थोडंसं पातळ झालं, व्यवस्थित घट्ट तयार झालं. आणि मग नंतर एक प्लेट घेतली, त्याला तूप लावलं आणि तूप लावून ते जे काय बनवलं होतं ना मिश्रण, ते त्या प्लेटवरती असं व्यवस्थित पसरून घेतलं, थोडंसं थंड होण्यापायी. तर बनवून घेतले व्यवस्थित आणि त्यानंतर असे पेढे तयार करून घेतले. तर बघू शकता काजू आणि बदामापासून घरच्या घरी आदिवसाठी असे पेढे बनवले आहेत. तर ही छोटीशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू अशा नवीन एका